सगळे म्हणतात कॉन्ट्रॅक्टर रोड व्यवस्थित बनवत नाही, थर्ड क्लास क्वालिटीचे मटेरियल वापरतात. राजकारणी लोक रोडच्या नावाखाली खूप पैसे खातात, त्यामुळे रोड मजबूत होत नाही आणि टिकतसुद्धा नाही. अरे पण तुम्ही लोक नाण्याची दुसरी बाजू का ऐकत नाही? ते राजकारणी लोक गरीब जनतेसाठी एवढं मरमर काम करतात. त्यांच्या अशा वागण्याने किती जणांना रोजगार प्राप्त होतं हे तुम्हाला कसं दिसत नाही? खराब रोड केल्याने गरीब कॉन्ट्रॅक्टरला रोजगार प्राप्त होतो, त्यावर स्थानिक मनमिळाऊ भाई लोक आपली पोटं भरतात. नगरसेवकांना 2 वेळचं अन्न प्राप्त होतं. आमदारांना महागाईच्या कठीण काळात जगण्यासाठी 2 पैसे भेटतात. सरकारी इंजिनियरना 8व्या वेतनाबरोबर त्याला सारखं कामसुद्धा भेटतं. एवढ्या साऱ्या प्रशासकीय लोकांना एका खड्ड्यामुळे आपली सेवा करण्याची सुवर्णसंधी भेटते आणि ते प्राणपणाने आपली सेवा करतात सुद्धा. प्रसंगी कधी चांगला रोड बनतो, पण त्यात या बिचाऱ्यांची काही चूक नसते हो. गाड्यांच्या वेगावर नियंत्रण करण्यासाठी जागोजागी यांनी खड्डे मारलेले असतात. त्यामुळे खराब रस्त्याला ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा आजकाल कमी झालेले आहे. मी म्हणतो अजून किती सेवा करणार ही लोक? त्यामुळे प्रत्येक टीका करणाऱ्याने अशा ह्या गरिबांचा थोडा तरी विचार केला पाहिजे ना.